रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादावर तोडगा निघालाय। एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाली। दरम्यान यानंतर स्वतः तटकरेंनी तिढा सुटल्याची माहिती दिली आहे। एकनाथ शिंदेंनी लवकरच निर्णय होणार असल्याचं सांगितलं। पाहूयात। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला। तटकरेंनी पालकमंत्रीपदावरचा दावा सोडला। तटकरेंनी शपथ घेताच गोगावलेंचा रस्ता मोकळा। महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कळीचा मुद्दा झालेला रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा आता निकाली निघण्याची चिन्ह आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीच्या मोबदल्यात पालकमंत्रीपदावरचा दावा सोडण्याचा रायगडचा तह पार पडलाय। कारण अनिकेत तटकरे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आपली भूमिका जाहीर केली आहे। राष्ट्रवादीचा किंवा तटकरे कुटुंबाचा रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा नसल्याचं तटकरेंनी सांगितलंय। सुनील तटकरेंनी तशीच भूमिका मांडून भरत गोगावलेंचा मार्ग प्रशस्त केल्याची चर्चा। तो तिढा चर्चेअंती आपसामध्ये बसून निर्णयास्पद आम्ही आलेलो आहोत। या संदर्भामध्ये मी स्वतः माझी काही स्टँडिंग कमिटीची बैठक आहे ती झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याजवळ बसून त्यातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे लवकरात लवकर होईल। सुनील तटकरेंनी विधान परिषद निवडणुकीनंतर अशी ठोस भूमिका घेतली नव्हती। किंबहुना त्यांनी पालकमंत्री पदावरचा दावा कायम ठेवला होता। पण आता त्यांनी आपली भूमिका शिवसेनेसाठी पूरक असल्याचं सांगितलंय। शिवसेनेनंही तटकरेंच्या भूमिकेवर सावध भूमिका घेतली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही पण 4 पावलं मागे सरकून त्यांच्या मुलग्याला बिनविरोध सीट दिलेली आहे। आमचे मुलगे असतील, थोरवे असेल, आमचा विकास असेल, सगळेच जण, आणि त्यामुळे आता आम्ही आमची कामगिरी केलेली आहे, ती त्यांची कामगिरी पार पडते। त्या बैठकीत काय ठरलंय का तुमचं? नाही, साहेबांनी त्यांची चर्चा झाली आणि साहेबांनी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करू, आज फायनल करू। काल मुख्यमंत्र्यांना पण आपल्या साहेबांनी सांगितले, त्याच्यामुळे आता रस्ता मोकळा झालेला आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल। तटकरे आणि भरत गोगावले दोघांनी चर्चा केलेली आहे। मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे आणि लवकरच तो तिढा सुटेल। पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असं वाटत असताना गुंता वाढल्याचं यापूर्वी अनेकदा घडलंय। पण यावेळी तरी गोगावलेंच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडेल असं मानण्यास हरकत नाही। कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।